आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा ह्या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात, कारण महर्षी व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. महर्षी व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे, पण ती उचित आहे की नाही, कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदवलेले नाही. व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते, म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली, म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. क्षुद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतःच शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येही वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जाताना त्याने सांगितले की तू स्मरण केले की मी लगेच भेटेन. महर्षी व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिल्यामुळे ख्याती पावले. 18 पुराणेही नंतर त्यांनीच रचली अशी मान्यता आहे. महाभारत हा अतिविस्तृत 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले तेव्हा इतके लिहिणारे कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्यांनी असं अट घातली की तू सांगितलेले मी लिहिले, पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनी ही अट घातली की तू समजावल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवी असले तरी केव्हा तरी अडचण येई तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8,800 गूढ श्लोक आहेत. रामकृष्ण हरी.